महाराष्ट्र आवाज न्यूज. शिरपूर हादरलं. 14 कोटींच्या बँक घोटाळ्यात माजी चेअरमन किरण दलाल अटकेत. शिरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेतील कथित 14 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार व अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बँकेचे माजी चेअरमन तथा तत्कालीन संचालक किरण यशवंत दलाल यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे शिरपूर शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक गुन्हे शाखा धुळे येथील तपास अधिकारी तथा शिरपूरचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मंगळवारी सायंकाळी किरण दलाल यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतला. त्यानंतर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील तपासासाठी त्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आला. शिरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेतील सुमारे 14 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या प्रकरणात तत्कालीन संचालक मंडळातील 14 सदस्यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात येत असून किरण दलाल हे बँकेचे 2 वेळा चेअरमन म्हणून कार्यरत होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विशेष लेखापरीक्षक अजित पी रानडे अँड कंपनी सातारा तसेच अजय नंदलाल राठी ॲडव्होकेट कंपनी नाशिक यांनी सादर केलेल्या लेखापरीक्षण अहवालातील निष्कर्षांच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचं समजतं. तथापि या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी विश्वजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अमोल देवरे, सविता गवांदे, गणेश खैरनार, रवींद्र माळी, प्रभाकर बैसाने, श्रीकांत पाटील, विलास पाटील व इतर अधिकारी करत आहेत. दरम्यान या अटकेनंतर बँकेच्या आर्थिक व्यवहारांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून या प्रकरणातील इतर जबाबदार व्यक्तींविरोधातही आगामी काळात कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.